हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत पासपोर्ट काढण्यापासून तर तुमचं व्हिसा. जर तुमचं स्वप्न असेल परदेशात जाण्यासाठी, जॉबसाठी असेल किंवा स्टुडंट व्हिसा असेल किंवा वर्क व्हिसा असेल किंवा व्हिजिटर व्हिसा आहे, बिझनेस व्हिसा आहे, ओके, हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपलं जे नाम फॉर्म आहे करिअर हब टेक्नॉलॉजी, हे इन्स्टिट्यूट आहे आपलं पुण्यामध्ये अकोला रेल्वे स्टेशन पीसीएमसी एरियामध्ये, आणि एक आपली ब्रँच आहे थर्मॅक चौक आणि पिंपरीला पण ब्रँच आहे. आणि आपले जे ब्रँच आहे मेन आपली दुबईला पण एक ब्रँच आहे करिअर हब टेक्नॉलॉजीची. आता या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत करिअर अपॉर्च्युनिटी. यामध्ये आमची सर्व्हिसेस काय आहेत? सेंट्रल गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आपलं. मेन फोकस ऑन कॅड कॅम, जर्मन लँग्वेज, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ट्रेनिंग, ऍडिशनल ट्रेनिंग आपण प्रोग्रामिंग घेतोय, कंडक्ट इन व्हॅरियस फील्ड. ही हॅज कंडक्टेड 200 स्टुडंट व्हिजन बिकम इंटरनॅशनल रिकॉर्डिंग कंपनी. हे आपलं सर्व्हिस. या सर्व्हिस मध्ये आपण बघणार आहे 1 नंबरला पासपोर्ट कसा काढायचा, 2 नंबरला असेल व्हिजिटर व्हिसा, 3 नंबरला स्टुडंट व्हिसा, बिझनेस व्हिसा, वर्क व्हिसा, PR काय असतो, एअर तिकीट कसं करायचं, आणि IELTS काय असतं, आणि जर्मन लँग्वेज. या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट असतं पासपोर्ट डॉक्युमेंट. जर तुम्हाला जर आउट ऑफ कंट्री किंवा परदेशात बाहेर देशात जायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लागतं, जे असतं म्हणजे हे असतं पासपोर्ट. हा पासपोर्ट कसा काढायचा? हा पासपोर्ट असतो प्रत्येक म्हणजे स्टेट मध्ये प्रॉपरली स्टेट रिपब्लिक ऑफ इंडिया हे पासपोर्ट दिला जातो, आणि याच्या रिलेटेड तुम्हाला तो फाईन कसा पासपोर्ट काढायचा हे आपण हे डॉक्युमेंट बघणार आहोत. या पासपोर्ट मध्ये तुम्हाला लागते सुरुवातीला आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रॅशन कार्ड, बर्थ सर्टिफिकेट लागेल, आणि 10th मार्कशीट या बँक पासबुक. हे तुमचे नॉर्मल हे ऑप्शनल डॉक्युमेंट. हे तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स लागतील. यातले तुम्हाला ऑप्शन असतात आधार कार्ड घ्या किंवा वोटिंग आयडी घ्या, पॅन कार्ड घ्या किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, राशन कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट, 10वीचं किंवा 12वीचं एक मार्कशीट लागतं. हे तुमचे बेसिक रिक्वायरमेंट आहे डॉक्युमेंट. आता पासपोर्ट कसा काढायचा, कुठं अप्लाय करायचं हे आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. पासपोर्ट कसा अप्लाय करायचा? रजिस्टर करायचा ऑन द पासपोर्ट सेवा केंद्र. इंडियन पासपोर्ट सेवा केंद्र इथे जायचं, ते रजिस्टर करायचं. रजिस्टर केल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची. त्यानंतर फिल द ऍप्लिकेशन फॉर्म, प्रॉपर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा. पे द फीज अँड बुक, अपॉइंटमेंट बुक करायची नियर पासपोर्ट सेवा केंद्र. जर तुमच्या नियर बाय असतं पासपोर्ट सेवा केंद्र, अपॉइंटमेंट बुक करायची. नंतर व्हिजिट, तुमच्या अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर त्या डेटला तुम्ही तिथे व्हिजिट करायचं. तुमचं थंब वगैरे ते सगळं व्हेरीफाय होतं. नेक्स्ट तुमच्या नियर बाय पोलीस स्टेशनला व्हेरिफिकेशन होतं. तिथे व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला पासपोर्ट, तुमचा पासपोर्ट याच्याने पुरवणी घरी डिस्पॅच येतो. ही पूर्ण स्टेप बाय स्टेप पासपोर्टची प्रोसेस आहे. जर तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर तुम्ही आमच्या क्लासला पण व्हिजिट करू शकता किंवा आम्हाला कॉल करू शकता. आम्ही तुमचं प्रॉपर पासपोर्ट सेवा पण काढून देतोय. हा असतो पासपोर्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट पासपोर्ट असतं. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे, सर माझ्याकडे पासपोर्ट आहे पण दुसरं कुठलं डॉक्युमेंट इम्पॉर्टंट लागेल? तर दुसरं लागेल तुम्हाला व्हिसा. व्हिसा, व्हॉट इज द व्हिसा? व्हिसा काय असतो? हा तुम्हाला व्हिसा एखाद्या तुम्ही कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करताय, तुमची कुठल्या पर्पज साठी ट्रॅव्हल करताय त्यासाठी तुम्हाला हा व्हिसाचा स्टॅम्प असतो असा, आणि नेक्स्ट तुम्हाला असा हा व्हिसा असतो. जर तुम्ही अदर कंट्रीचं जर बघितलं तर ह्या टाईपचा व्हिसा स्टॅम्प असतो. म्हणजे हा जो स्टॅम्प आहे ना तुम्हाला इमिग्रेशनच्या वेळेस याला भेटतो, आपल्या एअरपोर्टला असतो. हा तुमचा व्हिसा स्टॅम्प. ओके, तो कसा करायचा? डिटरमाइन द व्हिसा टाइप ऑफ गेदर द रिक्रुटमेंट डॉक्युमेंट्स. पहिला असतो व्हिजिटर व्हिसा. व्हिजिटर व्हिसा ओनली द व्हिजिट. तुम्ही एखाद्या कंट्रीमध्ये व्हिजिट करण्यासाठी जाऊ शकता. 1 मंथ आहे, 16 डेजचा, मिनिमम 13 डेज, 10 डेज, जर एवढं तुम्ही आहे तेवढं. प्रत्येक कंट्रीचा व्हिसा वेगवेगळा असतो. तुम्ही व्हिजिटर व्हिसा ओनली पर्पज ऑफ द व्हिजिट द कंट्री. तो कसा फाइंड आउट करा? डिटरमाइन द व्हिसा टाइप, व्हिजिटर व्हिसा, कंप्लीट द ऍप्लिकेशन फॉर्म करायचं, ऑनलाईन असतं. त्यानंतर पे द व्हिसा फीज पे करायची, बुक द व्हिसा ऍप्लिकेशन आणि अपॉइंटमेंट बुक करावं लागतं आपल्याला VSF नियर बाय. ओके, ट्रॅक द अपॉइंटमेंट बुक आणि तुम्हाला त्याचं ट्रॅक ऍप्लिकेशन पडतं आणि तुमच्या पासपोर्ट वरती असा व्हिसा स्टॅम्प होऊन येतो. आणि अदर गल्फ कंट्रीसाठी तुम्हाला डायरेक्ट एअरपोर्ट वरती हा व्हिसा स्टॅम्प होतो या टाईपचा. ओके, हा झाला तुमचा व्हिजिटर व्हिसा. आता नेक्स्ट व्हिसा कुठला आहे? नेक्स्ट जो व्हिसा आहे स्टुडंट व्हिसा. आता हा स्टुडंट व्हिसा का असतो? तुम्ही जर एखाद्याचं पर्पज असेल तुम्हाला स्टडी करायचं आहे, एखाद्या कंट्रीमध्ये तुम्ही स्टडी करण्यासाठी जात असाल, फॉर मास्टर्ससाठी, बॅचलरसाठी, MBA साठी, एनी फील्ड, तर त्यासाठी तुम्हाला स्टुडंट व्हिसा लागतो. मी स्टुडंट व्हिसा असतो. एखाद्या तुम्हाला युनिव्हर्सिटीचं ऑफर लेटर पाहिजे, रिकमेंडेशन ऑफ ऍडमिशन पाहिजे, चेक द व्हिसा, चेक व्हिसा रिक्रुटर. म्हणजे हे पूर्ण काय करणार? तुम्हाला एखादा ऑफर लेटर भेटतं. यामध्ये काय भेटेल तुम्हाला?
प्रोग्राम युनिव्हर्सिटी रिसर्च करायचा आहे. प्रिपेअर द लँग्वेज पण लागेल, त्यामध्ये तुम्हाला IELTS लागतं. IELTS मिनिमम 6.5 लागतं किंवा जर्मन लँग्वेज लागेल. त्यानंतर कलेक्ट द प्रोग्राम अँड अदर SOP LOR हे डॉक्युमेंट्स बनवावे लागतात. सबमिट द युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशन सबमिट करावं लागतं. ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला रिसीव द ऍडमिशन प्रपोजल लेटर, तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून एक ऍडमिशन लेटर भेटतं. ते ऍडमिशन लेटर भेटल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं असतं स्टुडंट व्हिसासाठी. तो स्टुडंट व्हिसा अप्लाय केल्यानंतर तुम्हाला व्हिसा अराइव्ह म्हणजे व्हिसा येतो, तेव्हा तुम्ही फ्लाईट तिकीट करून एखाद्या कंट्रीमध्ये जर्मनीमध्ये जाऊ शकता, तिथून तुम्ही युनिव्हर्सिटीला जाऊ शकता. हे स्टेप बाय स्टेप आहे. तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस असतं. अलग म्हणजे तुम्ही जर्मनीसाठी बघत असाल तर दोन टाईपच्या युनिव्हर्सिटी असतात, एक पब्लिक युनिव्हर्सिटी असतात आणि एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन ओव्हरऑल फ्री असतं, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अमाऊंट पे करावं लागतं. हा झाला आपला स्टुडंट व्हिसाच्या रिलेटेड. तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण फॉलो करावी लागते. ओके, आता जो नेक्स्ट व्हिसा येतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप वर्क व्हिसा. वर्क व्हिसा काय असते, तुम्हाला डेट ऑफर फॉर फॉरेनर एम्प्लॉय, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला तिथं अप्लाय करावं लागतं. एम्प्लॉयचं ऑफर लेटर येतं. ऑफर लेटर आल्यानंतर तुम्हाला आता एम्प्लॉयर अप्लाइड फॉर द वर्क ऑथराइज सेंटरला अप्लाय करतं. नंतर मग गेट रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं. फाइंड ऑफ द व्हिसा अप्लिकेशन फिल करावं लागतं. पे द व्हिसा फीस पे करावं लागतं त्यांना. सेकंड अटेंड द बायोमेट्रिक तुमचं होते आणि इंटरव्ह्यू होतो. तुमचं बायोमेट्रिक आणि इंटरव्ह्यू असतं. युरोप कंट्रीसाठी मोस्टली हे यूज झालं. त्यानंतर तुम्हाला वेट फॉर प्रोसेस वर्क अप्रूव्हल येतं, तुमचा स्टॅम्प होतो व्हिसा. स्टॅम्प व्हिसा नंतर ट्रॅव्हल टू विथ एंट्री रिक्वायर्ड. जर तुमच्याकडे स्टॅम्प असेल युरोपचा कुठल्याही कंट्रीचा पासपोर्ट वरती तर तुम्ही त्या कंट्रीमध्ये त्या कंपनीमध्ये पर्टिक्युलर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. ही झाली आपली वर्क व्हिसा प्रोसेस. आता नेक्स्ट तुम्हाला आता जर काय प्लॅनिंग करत असतील एज्युकेशन जाण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला लागतं IELTS. IELTS काय असतं, इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्ट सिस्टीम असते. ही ब्रिटिश काउन्सिल ही तुमची टेस्ट काय करतं, कंडक्ट करतं. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कॅटेगरी असतात, एक असतं अकॅडमिक आणि एक असतं जनरल. अकॅडमिक ओनली फॉर स्टडी अँड जनरल ओनली फॉर जॉब. ओके, आता IELTS मध्ये काय असतं, IELTS इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्ट सिस्टीम असतं. इज ग्लोबल रिकमेंडेड ऑफ द प्रोफेशनल टेस्ट असतं. स्टडी अब्रॉड UK कॅनडा ऑस्ट्रेलियासाठी असतं. वर्क अब्रॉड साठी पण असतं. पर्सेंटेज असतं, PR साठी असतं. IELTS हे नॉर्मली तुम्हाला युनिव्हर्सिटीला अप्लाय करावं, याच्यात मिनिमम तुम्हाला 6.5 ग्रेड लागतात आउट ऑफ 10. आणि हे असेल तुम्हाला IELTS फॉर जनरल साठी. ऑफलाईन कोचिंग ब्रिटिश काउन्सिल IDP कंडक्ट करतं. ऑफलाईन कोचिंग, ऑनलाईन कोचिंग, झूम मीटिंग वरती आपण IELTS पण तुम्हाला ट्रेनिंग देतोय. ओके, आणि नेक्स्ट आहे तुम्हाला हे पार्ट्स आहे. लिसनिंग असेल, सिलेबस असतो लिसनिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग. लिसनिंग तुम्हाला 4 असतात. त्यानंतर तुम्हाला रीडिंग असतं, पॅसेज रीड करून सॉल्व्ह करायचे असतात. रायटिंग टेस्ट असतं आणि स्पीकिंग पार्ट असतो. हा झाला आपला IELTS चा सिलेबस. त्यामुळे तुम्हाला अटेंड द प्रॅक्टिस टेस्ट हे सगळं स्क्रोल करावं लागतं. फोकस ऑन वीक एरियाज, गेट एक्झाम, हेल्प टू ऑप्टिमायझेशन. आणि एक्झाम तुमचं रजिस्टर करून देतोय. रजिस्टर करून तुम्ही एक्झाम द्यायची. एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं. ते सर्टिफिकेट तुमचं 2 इयर्स व्हॅलिडिटी असतं. ओके, व्हॉट इज द IELTS. आता हे डॉक्युमेंटेशन आहेत बघा, हे तुम्हाला हे ना व्हिसा डॉक्युमेंटेशन आहेत. नेक्स्ट तुम्हाला हे व्हिसावाले आहे. ओके, हा याला हे तुम्हाला प्रॉपर बोर्डिंग पास भेटतो एअरपोर्टला गेल्यानंतर. ओके, हे व्हिसाच, एअर तिकीट्स असे तुम्हाला एअर तिकीट्स आहेत. ओके, जर तुम्हाला अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही करिअर हब टेक्नॉलॉजीला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला इथं नंबर पण दिला जातो आपला. ओके, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.